व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे नरेंद्र मोदी आणि त्यांचे परदेश दौरे, ज्यावर खूप टीका केलेली आहे आपल्याकडच्या लिब्रांडूजनी, आपल्याकडच्या विरोधकांनी आणि त्यांनी पोहोचलेल्या सोशल मीडियावर काम करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सनी. त्यापैकीच आता अभिजित दिपके हे नाव सुद्धा वर आलंय आणि ती कॉकरोच गँग समोर आलेली आहे. काय तर म्हणे कॉकरोच जनता पार्टी, म्हणजे यांच्यामध्ये जे कोणी सामील होणार आहेत ते सगळे कॉकरोच असणार आहेत, म्हणजे झुरळ असणार आहे. ठीक आहे, हरकत नाही. आता हे प्रकरण सुरू झालं होतं न्यायाधीशांपासून. आपल्या देशाच्या हे आपल्या देशाचे एक न्यायाधीश आहेत, ते बोलले होते की हे बेरोजगार झुरळ आहेत सगळे, ते बोलून गेले. याचा यांना राग आला प्रचंड आणि त्याच गोष्टीचं यांनी व्यवस्थित मार्केटिंग केलेलं आहे. मार्केट केला त्यांनी तो शब्द, पण टार्गेट कोणाला केलं? मोदींना. बोललंय कोण? न्यायाधीश. टार्गेट होत आहेत नरेंद्र मोदी. कमाल आहे आपला देश. आणि आपला देश सुद्धा या लोकांच्या बोलण्यावर येऊन नरेंद्र मोदींना बोलायला लागलाय. म्हणजे सगळेच जण बोलत नाहीयेत. ज्या लोकांना कळतं की नेमकं काय चाललंय आणि हे प्रकरण काय आहे, हे कुठून सुरू झालेलं आहे, ते लोक नाही बोलत आहेत. मात्र अनेक जण विचारात पडलेले आहेत की अरे हे नेमकं काय चालू आहे. तर हा सगळा सावळा गोंधळ आहे मित्रांनो. या लोकांना सहन होत नाही आपली प्रगती. त्याचं कारण असं आहे की अनेक विदेशी लोक असे आहेत, मग त्यात चीन असो किंवा डीप स्टेट असो, या लोकांना आपला देश अस्थिरच ठेवायचा आहे कायम. त्याच्यासाठी हे फंडिंग चालू असतं आणि या फंडिंगमुळेच हे सगळे प्रकार समोर येत जातात. आणि मग हे असेच लोक समाजामध्ये असंतोष पसरवतात, अस्थिरता माजवतात. यांना काहीही करून सुरळीत चालू असलेला आपला देश बघवत नाही. हेच यांच्या कृतीतून नेहमी वारंवार दिसून आलेलं आहे. तुम्ही विचार करा, राहुल गांधी जेव्हा जेव्हा परदेश दौऱ्यावर गेलेले आहेत तेव्हा तेव्हा आपल्या देशामध्ये अशा काहीतरी घटना घडलेल्या आहेत. कुठे दंगली झाल्या आहेत, कुठे जाळपोळ झाली आहे, कुठे आंदोलनं झाली आहे. त्या आंदोलनांच्या आड, त्या आंदोलनांच्या नावाखाली दगडफेक झालेली आहे. अनेक घटना अशा घडलेल्या आहेत की ट्रॅक रेकॉर्ड करा राहुल गांधींचा. आता हे जे सगळे जण नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर बोलतात, तर नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर काय मौज मजा करायला जात नाहीत. ते काय राहुल गांधींसारखे थायलंड, बँकॉक, पटाया जात नाहीत. आता थायलंड, बँकॉक आणि पटायाला काय होतं हे वेगळं विचारू नका. काहीतरी स्पेशल मसाज घेत असतील तिकडे, हरकत नाही, घेऊ द्या. आहे त्यांच्याकडे पैसे कमवलेले त्या जनरल प्रेसमधून, नॅशनल हेराल्ड मधून, हरकत नाही, उधळू द्या. कारण असंही आता लग्नाचं वय निघून गेलेलं आहे. तर हे लोक नरेंद्र मोदींवर टीका करतात, मात्र स्वतः राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष नेता बनल्यानंतर 78 दौरे केलेत आणि त्यावर कोट्यावधींचा खर्च झालाय. हा कोणी केला? याचं उत्तर पहिले यांनी द्यावं. तब्बल 23 दिवस हे अमेरिकेत होते, 5 स्टार मध्ये. काय करत होते आणि गरज काय होती तिथे जाण्याची? एक विरोधी पक्षनेता एका देशाचा इतके दिवस एका परदेशात राहतो. कशासाठी राहतो? काय करतो तिथे? तर जॉर्ज सोरोसशी भेटतो, सोरोस गँगशी. सोरोस कडून फंडिंग घ्यायचं आणि इकडे अराजक माजवायचं, हे यांचे धंदे. आणि टीका कोणावर करायची? नरेंद्र मोदींवर. काय तर म्हणे नरेंद्र मोदी हे परदेश दौरे करतात, मजा करायला जातात आणि देशवासी यांना फुकटचे सल्ले देतात. तर आता नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर जाऊन काय करतात हे पण बघूया ना, लगेच बघूया. 1-2 क्लिप तुम्हाला दाखवतो, तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल की हे परदेश दौरे का होत आहेत आपले. मित्रांनो, ते व्हिडिओ क्लिप्स तुम्हाला बघायच्याच आहेत, त्या दाखवणारच आहोत आम्ही छोट्याशा. त्याच्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. आपल्या परिवारातर्फे अनेकांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे आपल्या सत्कर्मासाठी. जे आपण कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांच्या सेवेसाठी आपण कार्यरत आहोत. हालाकीच्या परिस्थितीत असलेले त्यांचे नातेवाईक, त्यांचं भोजन वगैरे या सगळ्या व्यवस्थापन करतो. आपल्या शेतकरी राजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण इदिदीनं काम करतो. तेव्हा आपणही या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा, ही विनंती आहे. जीपे, फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. आणि ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट मात्र व्हॉट्सअपवर नक्की ठेवा तुमच्या नावासह, म्हणजे तुम्हाला तुमची पावती आम्हाला देता येईल. मित्रांनो, काय होतं ना की आपल्यामुळे जर एखाद्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत असेल तर थोडं एक पाऊल पुढे यायला हरकत नाही. म्हणूनच प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन पुढे या. तर नरेंद्र मोदी नुकतेच
नॉर्वेला गेले. आपण नॉर्वेपासून सुरू करूया. नॉर्वेला गेले आणि नॉर्वेमध्ये तिथे एक प्रेस मीटिंग झाली. त्या प्रेस मीटिंगमध्ये एक हेली लिंग नावाची महिला पत्रकार, जी म्हणजे तिथला अगदी तो बोगस पेपर येतो कुठला तरी, त्याची ती पत्रकार, आणि तिनं काहीतरी मध्ये पचकन प्रश्न विचारले. तर नॉर्वेचे जे तिथले प्रमुख होते त्यांनीच तिला थापून टाकलं की ही प्रेस मीट आहे, प्रेस कॉन्फरन्स आहे, त्याच्यामुळे गप्प बसा. आणि ही बाई तिथून त्यांच्यात निघून गेली. मात्र या गोष्टीचं खापर कोणावर फोडण्यात आलं? नरेंद्र मोदींवर, की मोदी माझ्या प्रश्नाला घाबरले, मोदी माझ्या प्रश्नाला घाबरले. खरं तर प्रकार वेगळा झालेला आहे. तिथे घडलं काहीतरी वेगळंच आहे. आपल्या देशामध्ये काहीतरी वेगळंच रंगवून सांगण्यात आलेलं आहे. आता नेमका या गोष्टीचा या लोकांनी कसा अजेंडा म्हणून वापर केलेला आहे या व्हिडिओ क्लिप मधून बघा. नॉर्वेत मोदीजी यांना प्रश्न विचारणाऱ्या त्या महिलेचे सत्य काय आहे? मोदीजी यांना प्रश्न विचारणारी हेले लिंग ही डाग सॅव्हिसन या नॉर्वेजियन न्यूजपेपरची पत्रकार आहे. हा न्यूजपेपर नॉर्वेजियन लेबर पार्टीशी संबंधित आहे. नॉर्वेजियन लेबर पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोन्ही पक्षांचा संबंध प्रोग्रेसिव्ह अलायन्स या आंतरराष्ट्रीय राजकीय नेटवर्कशी आहे. राहुल गांधी यांनी 2023 मध्ये नॉर्वे दौऱ्यात नॉर्वेजियन लेबर पार्टीच्या काही राजकीय व्यक्तींची भेट घेतली होती. हेले लिंग ही काँग्रेसला सोशल मीडियावर फॉलो करते, तसेच राहुल गांधींच्या पोस्ट्स तिने शेअर केल्या आहेत. यावरून समजून येते हे सर्व भारत आणि मोदीजी यांना बदनाम करण्याकरता काँग्रेसने घडवून आणले. आलं लक्षात? ही हेली लिंक काँग्रेसशी जोडली गेलेली आहे. म्हणजे स्क्रिप्ट कुठं तयार झाली असणार आहे? आता लक्षात आला का सगळा प्रकार काय आहे ते? आपल्याकडे लगेच लोकांनी ओरड करायला सुरुवात केली. यात राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे सुद्धा बोलले की नरेंद्र मोदी हे जेव्हा परदेश दौरे करून परततील तेव्हा त्यांनी इकडे यावं आणि एक मोठी प्रेस मीटिंग घ्यावी, कॉन्फरन्स घ्यावी आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यावी. अरे बावळट सारखे प्रश्न विचारणार तुम्ही काही, पण त्यांना कशाला उत्तर देत बसायची? की आता इथे हे आले की लगेच कॉकरोच गँगवर हे प्रश्न करायला सुरुवात करतील. काय बोलावं नरेंद्र मोदींनी कॉकरोच गँगवर? हे झुरळांवर काय बोलावं? हे झुरळ आहेत हे. आणि बघा, सिंह जो असतो ना तो झुरळांवर बोलत नसतो. आणि झुरळ हे त्याचं खाद्य पण नाही आहे. सिरियसली बॉस, झुरळ हे सिंहाचं खाद्य असूच शकत नाही. तेव्हा दुर्लक्षच करणार मोदी याकडे. मग आता काय प्रश्न विचारणार पत्रकार तरी? आणि आपल्याकडच्या पत्रकारांना खरंच तेवढं डोकं आहे का प्रश्न विचारण्या इतकं? बरं, नॉर्वेला गेले, तिथे सुद्धा त्यांचा फायदा झालेला आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले, अमेरिकेच्या दौऱ्यावर फायदा झालेला आहे की अमेरिकेने स्पष्ट जाहीर केलेलं आहे की भारताला आम्ही इंधन तुटवडा होऊ देणार नाही, गॅस तुटवडा होऊ देणार नाही, आम्ही पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहोत. आता बोला ना या गोष्टीवर. आता ह्या गोष्टीवर या लिब्रांडूजनी, या सो कॉल्ड तथाकथित महान पत्रकारांनी आपलं मत द्यावं डोनाल्ड ट्रम्पवर. डोनाल्ड ट्रम्प वरून आतापर्यंत जे मोदींना ट्रोल करत आलेले आहेत न्यूज मधून, त्यांनी आता यावर भाष्य करावं ना. नाही करणार आहे लोक. त्याचं कारण आहे छातीत दम लागतो याच्यासाठी. नेदरलँडला गेले मोदी, नेदरलँडमधून त्यांनी सेमीकंडक्टरचा प्रोजेक्टच अख्खा भारतात आणलेला आहे. आता कंडक्टरच्या चिप्स ह्या भारतात बनणार आहे. किती मोठी उपलब्धी आपल्यासाठी हे कळत नाही. बरं, दुसरं सगळ्यात महत्वाचं असं आहे की बघा, नरेंद्र मोदी गेले होते इटलीला, आणि इटलीच्या त्या जॉर्जिया मेलिना यांना त्यांनी चॉकलेट दिलं. आता हे चॉकलेट कुठलं? तर मेलडी चॉकलेट होतं. त्याची चर्चा चालू झाली, अरे चॉकलेट दिलं, चॉकलेट दिलं, चॉकलेट दिलं म्हणे, आणि देशाला चुना लावला, हे यांचं म्हणणं आहे. अरे मोदींनी त्यांना चॉकलेट दिलंय आणि विरोधकांच्या तोंडात लॉलीपॉप कोंबलंय. हे लक्षातच येत नाहीये कोणाच्या. तुम्ही लक्षात घ्या, नरेंद्र मोदी जापानला पण गेले होते मागे एकदा, तेव्हा जापानच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांनी काय दिलं होतं हातामध्ये? भगवद्गीता. ठीक आहे, जी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरात असते, अर्थात जे हिंदू आहेत त्यांच्या. भगवद्गीता दिली, जी महान आहे आपली संस्कृती, आणि त्याच्या बदल्यामध्ये ते 80,000 कोटी रुपये भारतात घेऊन आले बुलेट ट्रेनसाठी. बोला, व्यापारी डोकं आहे ना. आता यांनी चॉकलेट दिलं तिकडे इटलीला, इटलीवरून परत काहीतरी घेऊन येतील पॅकेज भारतासाठी. अरे आवळा देऊन कोहळा काढणे यालाच तर म्हणतात. पण एवढी बुद्धी आणि अक्कल विरोधी पक्षाकडे, या सो कॉल्ड पत्रकारांकडे, लिब्रांडूजकडे असली पाहिजे ना. नुसतीच तोंडाची वाफ जिरवून काही होत नाही. पुढे जाऊन आता नरेंद्र मोदी आणखी दौरे करणार.
आता नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांचं फल काय आहे, त्यातून आपल्याला काय मिळालेलं आहे ते पण एकदा बघून घेऊ. नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर टीका करणारे उद्धव ठाकरे यांनी सांगावं की त्यांनी जेव्हा दौरे केले होते लंडनचे अमके तमके, तसे ते नेहमीच करतात लंडनची वारी, देशाला त्याचा काय फायदा झालाय. आदित्य ठाकरे जेव्हा दावोसला गेले होते त्याचा फायदा आपल्या राज्याला किती झालाय, आणि हे का म्हणून टीका करत बसलेले आहेत. संजय राऊत यांनी आपल्या खासदार निधीतून त्यांच्याच मतदारसंघामध्ये म्हणा किंवा त्या भांडूपमध्ये एक संडास तरी बांधलेले आहे का हो? नाही. मग हे लोक कोणत्या तोंडानं टीका करतात परदेश दौऱ्यांवर. नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन केलं की थोडी बचत करा, इंधनाची बचत करा, तेलाची बचत करा. त्याचा ह्या लोकांना तिटकारा, त्याच्यावर यांनी टीका चालू केली. उद्या नरेंद्र मोदी म्हणतील श्वास घ्या श्वास सोडा, तर हे म्हणतील आम्ही श्वास घेतो पण सोडणारच नाही. तुम्ही कोण आम्हाला सांगणारे श्वास सोडा म्हणून. हा यांचा हेकेखोरपणा आहे आणि ही यांची पॉलिसीज आहे. काही झालं तर टीका करायची, नरेंद्र मोदींना टार्गेट करायचं. मात्र हा फालतूपणा भारताच्या जनतेच्या लक्षात आलेला आहे. लोकांना कळलेलं आहे हो की कामाचं कोण आहे, बिनकामाचं कोण आहे, रिकाम टेकडं कोण आहे. बंगालचे जे रिझल्ट लागलेत, आसामचे जे रिझल्ट लागलेले आहेत ना, ते हेच दर्शवतात. आता अनेक जण याच्यावर म्हणतील की मग तामिळनाडूमध्ये तुमचं काय झालं, मग केरळमध्ये काय झालं. अरे बाबा, तामिळनाडू आणि केरळमध्ये हिंदुत्व नाहीच आहे. तिथं घुसण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. आत्ता कुठे बंगाल मध्ये शिरकाव झालेला आहे बऱ्यापैकी. तामिळनाडू केरळ सुद्धा एक दिवस येणारच आहे हातामध्ये, कारण त्या लोकांना सुद्धा एक दिवस जाणवणारच आहे की नुसती दंगल करून आणि दगडफेक करून काही होणार नाहीये. विकासाचे मुद्दे समोर आले पाहिजेत. बाकी राज्यांमध्ये प्लॅन्स येत आहेत, मराठवाड्यामध्ये मोठे मोठे प्लॅन्स येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आता नुकतीच घोषणा केली. पण ह्या गोष्टी आपल्या मेनस्ट्रीम मीडियामधून समोर येत नाहीत आणि आपल्या विरोधकांना तर फक्त टीकाच करायची, लिब्रांडो लोकांना तर फक्त भुंकतच राहायचे. हे भुंकतच राहणार. तेव्हा मित्रांनो, ह्या गोष्टींकडे थोडं वेगळ्या विचारसरणीनं बघणं सुद्धा गरजेचं आहे. उगीच नरेंद्र मोदी परदेशात गेले हे मजा मारायले आम्ही नाही. अरे पंतप्रधान आहेत, जावं लागणार आहे त्यांना. कॉमन सेन्स पण नाही का आपल्याकडे कोणाचा? ते काही उद्धव ठाकरे आहेत का कायम घरात बसणारे? अजिबातच नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी किती दौरे केले. आता परत बोलायचं नाही की कोविड होता म्हणून. कोविड काही 2.5 वर्ष नव्हता. मान्य आहे, काही लॉकडाऊनचा पिरियड मोठा होता थोडासा आपल्याकडे, पण पूर्ण वेळ नव्हता लॉकडाऊन. 2.5 वर्ष लॉकडाऊन नव्हता. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांचं समर्थन ह्या बाबतीमध्ये तो कोणीच करू नये. मित्रांनो, नरेंद्र मोदी यांचे हे परदेश दौरे सफल झालेले आहेत. आता पंतप्रधान यांनी आपल्या देशाची मान ही परदेशामध्ये उंचावलेली आहे. हे दस्तूर खुद्द 60 वर्ष राजकारणात असलेल्या माननीय आधारवड जाणते राजे शरदचंद्र पवार यांनी मान्य केले ना. मग आता त्यांच्या पिलावडीनं सुद्धा मान्य करायला काय हरकत आहे? पण नाहीच करणार. कारण विरोधाला विरोध करणं हेच तर यांचं ध्येय आहे. एक घास खाताना सुद्धा ह्या लोकांना आठवण ह्याचीच असेल की आपल्याला विरोधाला विरोध करायचा आहे. बाकी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मोदींचे हे परदेश दौरे जे आहेत हे खरंच तेवढे उपयोगाचे आहेत का? की बाबा हे विरोधक जे काही बोलतायत ते खरं आहे का? की मोदी मजा मारायला जातात? तुमचं यावर काय स्पष्ट मत आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या मताची वाट बघत आहे. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. बाकी परत जाता विनंती आहे, आपल्या परिवारातर्फे जे सत्कर्म सुरू आहे, कर्कग्रस्त रुग्णांची सेवा, त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांसाठीचं अन्नदान, हे तर आता आणखी मोठ्या टप्प्यात आपण वाढवणार आहोत मित्रांनो. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये इतरांप्रमाणेच आपण देखील यामध्ये सहभागी व्हा, सहकार्य करा. सगळे आपलेच माता बंधू बांधव भगिनी आहेत आणि आपले कर्मच आपल्या सोबत येणार आहेत. एवढंच लक्षात ठेवून एक सामाजिक जाणीव म्हणून समोर या मित्रांनो. आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार दिला गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या. त्याचा ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे त्याची एक रीतसर पावती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. सामाजिक जाणीव मनामध्ये ठेवा मित्रांनो. वृक्षारोपण आपलं सुरू झालेलं आहे आणि ते खूप गरजेचं आहे, म्हणून पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.